आज आहे गणपती विसर्जनाचा दिवस आणि इंडियाच्या टायमिंगनुसार आम्ही देखील गणपती बुडवणार होतो. म्हणजे इंडियाच्या संध्याकाळी जे बुडवणार होते 10पर्यंत, त्याच टायमिंगनुसार आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बुडवणार होते. त्यासाठी मी मोदक वगैरे करून घेतले. मोदक जे होते गूळ आणि खोबरं जे असतं, सुकं खोबरं, ते एकत्र करून मी मोदक केले. गणपतीला नैवेद्य दाखवला. त्यानंतर आरती वगैरे केली. मुलांनी दर्शन वगैरे घेतले आणि मग आपण जसं गणपतीला आरती झाल्याच्यानंतर थोडंसं हलवतो आणि मग नंतर बुडवण्यासाठी नेतो. ते बियांनी थोडासा गणपती हलवला, आरती वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर त्याचं झाल्याच्यानंतर हिला पण हलवायचा होता, म्हणून हिने पण थोडासा हलवला. त्यानंतर जे होतं बुडवण्यासाठी, गणपती आम्ही घरीच बुडवणार होतो. त्यामुळं केकचं जे वरचं भांडं असतं ते भांड्याला मी थोडासा हार वगैरे लावून आणि खाली ठेवून आले होते. पण जोपर्यंत आरती वगैरे सगळं होईपर्यंत बघितलं तर बाहेर जोरजोराचा पाऊस सुरू होता. थोडा वेळ वाट बघितली पण पाऊस काही बंद होण्याच्या मार्गावर नव्हता. म्हणून मग मी छत्री वगैरे घेतली आणि मुलांनी तसंच पावसामध्ये खाली जाऊन गणपती विसर्जन केलं. दोघांनी दर्शन वगैरे घेतले. 5 वेळा जसं आपण गणपती बुडवतो आणि वरती काढतो तसं बुडवून आणि गणपती विसर्जन केलं घरच्या घरी. जे मुलांना पण खूप मजा येते आणि त्यांच्या हाताने पण त्यांना करायला मिळतं, त्याच्यामुळे ते एन्जॉय करतात. बियांनी गणपतीचा टोप आणि आणायराने ते गळ्यातलं जानवं काढलं आणि गणपती जो होता तो आडवा टाकला. आडवा टाकल्यामुळे तो पूर्णपणे गणपती त्याच्यात हे झाला आणि तो शाडू मातीचा असल्यामुळे त्याला खूप असा कमी वेळ लागतो. म्हणजे जेव्हा बुडवायला लागले तेव्हाच त्यांनी अशी माती जी असते ती लगेच मोकळी होते त्याची. त्यानंतर घरातलं बघा पूर्ण वातावरण एकदम शांत शांत झालं. थोड्या वेळाने जाऊन बघितलं पूर्ण गणपती जो होता तो मेल्ट झालेला होता.